पारंपरिक केळी पाक करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप साखर, 1 चमचा साजूक तूप, खवलेलं ओलं खोबरं, वेलची पूड, 2 ते 3 चमचे केशराचं दूध, 1 पिकलेलं केळं, काजूचे तुकडे, बदामाचे तुकडे, पिस्त्याचे काप, पाणी. साखरेत तूप आणि पाणी घालून त्याचा 1 तारी पाक तयार करायचा. अशा पद्धतीची तार दिसायला लागल्यावर त्यात ओलं खोबरं घालायचं आणि साधारण 1 मिनिट शिजवून घ्यायचं. आता वेलची पावडर, केशराचं दूध घालायचं आणि ढवळून घेत यात केळीचे काप घालायचे आणि आता आवडीप्रमाणे सुका मेवा घालायचा आणि हे मिश्रण एकत्रित शिजवून घ्यायचं. झाला आपला पारंपरिक केळीचा पाक तयार. नमस्कार, मी मधुरा. आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे. चला तर मग सुरुवात करूया. आज काय बनवूया? प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये एक पदार्थ आणि एक व्यक्ती अशी असते की तो पदार्थ फक्त त्यांनाच बनवता येतो किंवा त्या पदार्थाचं नाव कोणाला माहीतच नाही आहे किंवा आता तो इतिहास जमा झालेला आहे. आणि असाच एक विस्मरणात गेलेला पदार्थ आज आपल्यासोबत बनवणार आहेत शुभदाताई. शुभदाताई, तुमचं आजच्या या भागात खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. आणि खूप गोड दिसताय तुम्ही. थँक्यू. सो आपण आज काय बनवतोय? आज आपण केळी पाक बनवतोय. केळी पाक. केळी पाक मी खरंच प्रामाणिकपणे सांगते, मी पहिल्यांदा नाव ऐकले केळी पाक. नाही, बराचसा विस्मरणात गेलेला पदार्थ आहे हा. पूर्वीच्या काळी अगदी रेग्युलरली व्हायचा नैवेद्याला, कारण श्रावण महिन्यात रोज काय काय करणार हा प्रश्न असायचा. त्यामुळं मग बायका वेगवेगळे प्रकार करायचे, त्यामध्ये केळी पाक खूप आवर्जून करायचे, कारण परसदारी भरपूर केळीची झाडं असायची, तर त्याच्यापासून नवीन रेसिपी करायची. त्यातला केळी पाक हा एक आहे. येस, आता सुरुवात करूयात. तर काय करूयात? आधी पहिल्यांदा साखर गरम करायला ठेवायची. त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालून घेणार आहे मी, कारण तूप घातलं की पाक नेहमी छान होतो चवीला आणि लागत नाही. सगळ्यात महत्त्वाचं खाली जेवढी आपण 1 वाटी साखर घेतली आहे, पाक करायला आपण अर्धी वाटी पाणी घेणार आहोत त्याच्यामध्ये. आणि हा आता हलवायचा, यानी हलवते मी आता. साखर पण विरघळते आणि पाकही छान होतो. साधारण पाक आपण सुधारासाला करतो ना, तर तसा पाक करायचा. 1 तारी पाक. तर 5 मिनिटात होणारा हा पदार्थ आहे. फार वेळ लागत नाही या गोष्टीला. आणि पोळीसोबत पण छान, पोळीसोबत पुरीसोबत छान लागतो. छान. आता हा पाक झालाय. साधारण अशी एक पूर्ण तार आलेली दिसली की हा पाक झालाय असं समजायचं. आणि याच्यामध्ये आता काय करायचं, हे खोबरं आहे, ओलं खोबरं. तर हे ओलं खोबरं घालून शिजवून घ्यायचं छान. 1 मिनिटभर चालेल, म्हणजे शिजवलं तरी तो चव फार मस्त येते ओल्या खोबऱ्याची. त्यातला रसही छान, रसही हे होतो. लगेचच वेलची पावडर घालून घ्यायची. थोडं केशर घातलेलं दूध घालायचं रंगासाठी आणि चवीसाठी. खूप नाही घालायचं, कारण आपण केळी वापरतो याच्यामध्ये. पुरे एवढं, हार्डली 2 ते 3. 2 ते 3 चमचे घातले तरी छान रंग येतो त्याला. आणि चव पण केशराची चव केव्हाही चांगली असते. आता आपण काय करायचं, याच्यामध्ये केळी आहेत ना, सोलून छान त्याचे तुकडे करून आपण याच्यामध्ये घालायची. आता ही केळी एक साधारण मिनिटभर फक्त घालून घ्यायची, जास्त नाही घालायची, कारण जास्त शिजली की त्याची चव जाईल. मग ही अशीच दिसली पाहिजेत खरं तर. आणि आता सुकामेवा घालून टाकू. मी आता सध्या काजू घेतले आणि बदाम पण घेतले. रंग एवढा सुरेख आलाय आणि केळीचा इतका मस्त असा खमंग सुगंध दरवळतोय, सुवास दरवळतोय. क्या बात आहे. तर गॅस बंद करू? हो हो हो. आता हे आम्ही थंड करून घेतोय. पण शुभदाताई, मला विचारायचंय की आता एवढे वर्ष तुम्ही कुकिंग करताय आणि आवड पण आहे, तर सुगरणींसाठी काही खास टिप्स आहेत का, ज्या तुमच्या अनुभवातून तुम्हाला आलेल्या आहेत? मी एक टिप सांगते, तशा बऱ्याच टिप्स आहेत, पण आता सध्या इथे सांगते की मी कणिक मळताना नेहमी थोडंसं दूध घालते किंवा मग साईचं पातेलं असतं त्यात मी रोज कणिक मळते. त्यांनी काय होतं, पोळ्या अतिशय सुंदर होतात. पोळ्या फुलके जे काही करणार आहे, आणि अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत त्या सॉफ्ट राहतात. क्या बात आहे. म्हणजे पातेलं पण तुमचं क्लिनिंगचा वेळही वाचेल, त्रासही वाचेल आणि कणिकही मळून. क्या बात आहे. खूप छान. आता हा असा तयार झालाय केळी पाक. उपवासासाठी पण खाऊ शकतो, कारण बाकी असं काहीच नाहीये. छान आहे आणि पौष्टिक आहे मेन म्हणजे.